जवळपास 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनामध्ये आले होते। दोन्ही भावांनी एकत्रितपणे शिवशक्तीचा वचननामा, ठाकरेंचा शब्द अशी टॅगलाईन असलेला वचननामा जाहीर केला। यामध्ये मुंबईकरांच्या आयुष्यावर मोठा परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश करण्यात आलाय। पाळणा घरं, पाळीव प्राणी आणि पाणी आणि सांडपाणी, तसंच रस्ते कचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, रोजगार यासह अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। हा वचननामा या महापालिका निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरणार का, अशी चर्चा सुरू आहे। अहो, साधी एक गोष्ट सांगतो, आम्ही केलेल्या कामाची एक पुस्तिका आणि त्याच्याही बद्दल आदित्यने एक प्रेझेंटेशन दिलं होतं एनएसी तिकडेच, हे काल डोम कावळे जमलेलं त्याच डोममध्ये, आणि त्याच्यानंतर एक कोरोनाच्या काळात केलेल्या कामाची आम्ही पुस्तिका केली। ती पुस्तिका त्यांनी रिजेक्ट केली। चीनमध्ये 15 दिवसात फील्ड हॉस्पिटल झालं, आपल्या मुंबईमध्ये 18 दिवसात झालं, हे आम्ही सांगणार। याच्यामध्ये निवडणूक आयोग आला तरी त्याला बाजूला सारून आम्ही कोरोनात केलेलं काम हे सांगणार। निवडणूक आयोगाने ते अडवण्याची हिंमत दाखवावी।